केवळ 4 महिन्याच्या अयान या बालकावर अनोमोलस लेफ्ट कॉरोनरी आर्टरी अरायझिंग फ्रॉम प्युलोमॉनरी आर्टरी या दुर्मिळ जन्मजात हृदयविकारावर किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये यशस्वी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. डॉक्टर ललित लवणकर यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये डॉक्टर सारंग गायकवाड, डॉक्टर रचित मेहता, डॉक्टर मिलिंद गांगुर्डे आणि डॉक्टर सोनाली म्हात्रे पराधे यांनी सहभाग घेतला. अत्यंत जटिल आणि नाजूक शस्त्रक्रियेनं बाळाला नवजीवन मिळालं असून बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे. किम्स मानवता हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नगरकर यांनी हे उत्तर महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रातील अभिमानास्पद यश असल्याचं सांगितलंय. याबाबत डॉक्टर ललित लवणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली. नमस्कार सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना. आम्ही एक आनंदाची बातमी कळविण्यात आम्हालाही आनंद होतोय की गेल्या 1 महिना आधी आम्ही किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक येथे अतिशय दुर्मिळ आणि क्रिटिकल अशा गंभीर बाळाची 4 महिने वय असलेल्या आणि 4.2 किलो वजन असलेल्या बाळाची अतिशय जटिल अशी हृदय शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे यशस्वीरित्या. आणि ते बाळ आज घरी गेलेलं आहे. साधारणतः 25 ते 27 दिवसांच्या यशस्वी झुंजीनंतर आम्ही त्या बाळाला घरी पाठवू शकलो आणि बाळ आज निरोगी आहे. तर हा आजार नेमका काय होता? या आजाराचं नाव आहे अल्कापा, अनोमोलस लेफ्ट कॉरोनरी आर्टरी अरायझिंग फ्रॉम पल्मोनरी आर्टरी. म्हणजे ज्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी महारोहिणी म्हणजे एओटामधनं निघून तिने शुद्ध रक्त हृदयाला पुरवठा केला पाहिजे, त्याऐवजी ती निघत होती निळ्या रक्तवाहिनीमधनं, पल्मोनरी आर्टरीमधनं. आणि त्यामुळे हृदयाला कमी ऑक्सिजनचा रक्तपुरवठा होत होता. आणि त्यानंतर हे ऑपरेशन नंतर ही रक्तवाहिनी पूर्ववत महारोहिणीला एओटाला जोडण्यात आली आणि त्यानंतर बाळ अगदी निरोगी आणि आज यशस्वी आयुष्य असं जगत आहे. काय सिम्पटम असते ह्या आजाराची सिम्पटम्स ही असतात की बाळाला धाप लागणे, बाळाने दूध व्यवस्थित न पिणे, बाळ वारंवार आजारी पडणे, अशा पद्धतीची लक्षणं सगळी ह्या आजारांमध्ये दिसून येतात. काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे कसं? नाही, जर सपोज आपल्या बाळाचा जर आजार धाप लागणे, दूध व्यवस्थित न पिणे, बाळ निळसर पडणे हा जर ठीक नसेल होत, 2 ते 4, 5, 10 दिवसांच्या पुढे जर आजार वाढत असेल तर हृदयाची तपासणी करून घेणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून हृदयाचा जन्मजात असलेला कुठला आजार आहे की नाही हे आपल्याला निदान व्हायला पाहिजे आणि त्यावर योग्य त्या परीने लवकरात लवकर उपचार व्हायला पाहिजे. या बाळाचं पुढील आयुष्य कसं असणार? एकदम नॉर्मल राहणार, कारण आजच इजेक्शन फ्रॅक्शन जे 10 ते 15% होतं ते आता 35% आलेलं आहे. ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 60% जाणार आणि हळूहळू आम्ही जो औषधांचा आता सपोर्ट आहे तो सुद्धा कमी करतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.